नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी आज मतदान सुरू झालं आहे. सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू होऊन 5:30 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती, अंबरनाथ, पलटण, महाबळेश्वर, कोपरगाव, मंगळवेढा, मुखेड, बसमत, बाळापूर आदी नगरपरिषदांचा यात समावेश आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान उद्या राज्यभरातील एकूण 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालांची घोषणा होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी मुस्लिम मतदार फॅक्टरवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. मुंबईतील 227 वॉर्डपैकी 41 वॉर्डमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव असून 72 वॉर्ड्समध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे. त्यामुळे एकूण 113 वॉर्ड्समध्ये ठाकरे बंधू विशेष लक्ष देणार आहेत. जागा वाटप ठरवताना शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून मराठी मुस्लिम मतदारांच्या समीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. लोकसभा आणि विधानसभेतील निवडणुकात काही भागात मिळालेल्या मुस्लिम पाठिंब्याची पुनरावृत्ती करताना मूळ मराठी मतदारही सोबत ठेवण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र माहीम, दादर, विक्रोळी, भांडूप, लालबाग आणि वरळी या भागातील प्रभागांवर दोन्ही पक्षाचा दावा कायम असून तिथे तेढा निर्माण झाला आहे. या वादग्रस्त जागांवर अंतिम निर्णय थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर घेतला जाणार आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत महायुतीत लढण्यास आग्रही असल्याचं स्पष्ट झालं आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटांच्या चर्चेत कार्यकर्त्यांच्या भावना, पक्षाची सद्यस्थिती आणि महायुतीतील निवडणूक लढण्याबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. मुंबईतही भाजपसोबत युती करण्यावर राष्ट्रवादीचा ठाम आग्रह असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डपैकी 150 जागांवर महायुतीत एकमत झालं आहे. मात्र उर्वरित 77 जागांवर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. शिवसेनेच्या काही प्रमुख वॉर्डवर भाजपकडून लक्ष ठेवले जात असल्यानं शिवसेना नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकत स्वतंत्र लढण्यासाठी तयारी करण्याची मागणी केली आहे. शिवसेना आतापर्यंत 227 जागांवर उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत आणि काही उमेदवारांनी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपचं नेतृत्व सांगतं या 77 जागांवर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एकमताने होईल. महायुतीच्या नेत्यांचा उद्देश मुंबईकरांना भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणं असून यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली असून 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांच्या आमदारकीवर अद्याप धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. इंद्रनील नाईक कॅबिनेट मंत्री झाल्यास त्यांच्या रिक्त राज्यमंत्री पदावर मुंबईतील आमदार सना मलिक यांना संधी दिली जाऊ शकते. यामुळे मुस्लिम महिला आणि तरुण घटकांना प्रतिनिधित्व मिळेल असा पक्षाचा विचार आहे. दरम्यान कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळत असून अनेक नेत्यांमध्ये लॉबिंग सुरू आहे. मात्र काही वादग्रस्त कारणांमुळे काही नावे मागे पडण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीच्या कोट्यात मंत्र्यांचा खांदेपालट आणि शपथविधी होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. पल्मायरा परिसरात झालेल्या हल्ल्यात 3 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पेंटागॉनने कठोर प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमेरिकन सैन्यानं ऑपरेशन हॉक्का स्ट्राईकची सुरुवात केली असून ISISचं संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचा या कारवाईचा उद्देश आहे. पेंटागॉनचे प्रमुख पीट हेग्सेथ यांनी सोशल मीडियावर माहिती देत सांगितलं की अमेरिकन सैन्यावर झालेल्या हल्ल्यांना अमेरिका कधीही सहन करणार नाही आणि दोषींवर निर्णायक कारवाई केली जाईल. भारत आणि श्रीलंका येथे होणारा T20 वर्ल्ड कप 2026साठी आज भारतीय संघाची अधिकृत घोषणा होणार आहे. मुंबईतील BCCI मुख्यालयात निवड समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार असून निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतला जाईल. बैठकीनंतर दुपारी संघाची घोषणा करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यातील T20 क्रिकेटमधील खेळाडूंच्या कामगिरीमुळे संघ निवड तुलनेने सोपी मानली जात असली तरी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे निवड समितीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत सूर्याकडून अपेक्षित कामगिरी न झाल्यानं त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या शेवटच्या T20 सामन्यात भारतानं विजय मिळवला असला तरी सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी ठरला.
संपूर्ण मालिकेत त्याने 4 डावात केवळ 34 धावा केल्या. तसेच 2025 मधील त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट दोन्ही निराशाजनक राहिली आहे, ज्यामुळे त्याचे कर्णधारपद कायम राहणार का याबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान हार्दिक पांड्यानं या मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने प्रभावी कामगिरी करत दमदार पुनरागमन केलं आहे. त्यामुळे निवड समिती सूर्यकुमार याबाबत कठोर निर्णय घेणार का किंवा हार्दिक पांड्याला पुन्हा नेतृत्वाची संधी दिली जाणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या 5व्या टी20 सामन्यात भारतानं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टी20 ओव्हरमध्ये 231 धावांचा मजबूत डोंगर उभारला. शुभम गिल दुखापतीमुळे खेळापासून दूर असल्याने संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी सलामीसाठी मैदानावर उतरण्याची जबाबदारी घेतली. संजूने 22 चेंडूत 37 आणि अभिषेकनं 21 चेंडूत 34 धावा करत टीमला चांगली सुरुवात करून दिली. 232 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही आक्रमक होती, परंतु 7व्या ओव्हरमध्ये 69 धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. अखेर दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 201 धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताने 30 धावांनी विजय मिळवून मालिका जिंकली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2025 वर्षाच्या शेवट शानदार कामगिरी करून 5 सामन्यांची मालिका 3-1 ने अशी जिंकली. मालिका जिंकल्यानंतर ट्रॉफी देण्याची पारंपरिक पद्धत यावेळी मोडली गेली. शुभम गिलच्या सल्ल्यानुसार कर्णधार सूर्यकुमार यादवनं ट्रॉफी 31 वर्ष शहबाज अहमदकडे सोपवली. त्याला दिलेल्या या सन्मानामुळे तो भावूक आणि थक्क झालेला दिसला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.